हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत. म्हटलं चला आज आपण याला लस्सी बनवूया. तर खूप बाहेर बऱ्यापैकी ऊन आहे. तर असं थंड काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि शरीराला सुद्धा चांगली आहे आणि घरातल्या घरात बनवल्यामुळे ना तर हेल्दी पण आहे. तर मी काय केलं होतं माहिती आहे का, अर्धा लिटर दूध घेतलं होतं. त्याची अशी घट्टसर दही अशी लावून घेतली होती. बघू शकता मस्त अशी घट्टसर दही आणि फ्रेश होती. तर मी ही दही आहे ना आगल्या दिवशी सायंकाळी 6 वाजता लावली होती आणि दुसऱ्या दिवशी मी 12-1 वाजता मी लस्सी बनवली होती. तर खूप छान, चवीला सुद्धा खूप छान झाली होती. आणि दही जास्त आंबटही नाही घ्यायचं आणि जास्त हे लव 2-3 तासांनी दही लावलेली ते पण नाही घ्यायचं. कमीत कमी 12 घंटे झाल्यानंतरच आपण दही घ्यायची आहे. त्याच्यात चव पण उतरते आणि मातीच्या भांड्यात केल्यामुळे ना तर अजून जास्त चवीने अप्रतिम होते. तर बघू शकता मी जेवढी दही घेतली होती तिला छान पद्धतीने फेटून घेतलेले आहे. अशा पद्धतीने बघू शकता. तर परत मी थोड्या वेळ अजून 1 मिनिटसाठी परत फेटून घेते. एकजीव होईपर्यंत आपल्याला छान असं बाहेर जशी भेटते ना त्याच पद्धतीने आपण घरातल्याच साहित्यात बनवणार आहोत. तर बघू शकता आता याच्यात मी आहे ना वेलची पूड टाकून घेतली, बर्फाचे तुकडे टाकून घेतले. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता बरं का. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी वेलची टाकून घेतली. आता 3 चमचे मी 3 ग्लाससाठी 3च चमचे साखर टाकली. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात. आता मी परत याला 1 मिनिटासाठी ना छान मिक्स एकजीव होईपर्यंत बर्फाचे खडे मिक्स होईपर्यंत आहे ना वितळेपर्यंत मी मिक्स करून घेणार आहे. तर माझे आता मिक्स करून झाले. त्याच्यावर मी आहे ना बदाम आपले पिस्त्याचे काप टाकून घेतलेत. अतिशय उत्तम आणि मस्त असे फ्रेश अशी आपली लस्सी घरच्या घरी तयार झालेली आहे, बघू शकतात. तर तुम्हालासुद्धा माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर तर लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बघू शकता थिकनेस वगैरे खूप छान आलेली आहे आणि करायला बघू शकता अगदी 2 मिनिटातच तयार झालेली आहे. त्याच्यामुळे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा आणि घरच्या घरीच तुम्ही अशी मस्त अशी लस्सी बनवा आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नातेवाईकांनासुद्धा शेअर करा. तर कशी आजची लस्सी घरच्या साहित्यांमध्ये कशी तयार झाली, तुम्हाला नक्की आवडली का हे सुद्धा सांगा. आणि तुम्हाला जर दुसरे कोणत्या रेसिपी जर पाहायच्या असतील, आवडत असतील तर ते नक्कीच मला कमेंट करा. धन्यवाद.